एसटी महामंडळ कर्मचारी भरती जी आहे जवळजवळ आपण पाहतो 17,450 चालक वाहक आणि आपण पाहतो की मंडळातील इतर काय पदाची भरती करायचा गव्हर्नमेंटचा निर्णय आहे आणि समस्त भरती जी आहे ती भरती कंत्राटी भरती असणार आहे आणि कंत्राटीकरण जे आहे हे आपल्या या ठिकाणी कशा प्रकारे नुकसानीचं कंत्राटीकरण आहे ह्या गोष्टीवरती आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे। हा व्हिडिओ मॅक्सिमम विद्यार्थ्यापर्यंत सेंड करा का तर ही गोष्ट जी आहे जी समस्त स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे का तर याचा परिणाम पुढे चालून भरपूर मोठ्या सरकारी जागेवरती होणार आहे। त्याचं कारण काय असेल ह्या समस्त गोष्टी या लेक्चर मधून मी तुम्हाला सांगतो। तर पहिली बातमी तुम्ही वाचलीच असेल की जवळजवळ 17,450 चालक वाहक यांची भरती केली जाणार आहे का तर नवीन येणाऱ्या 8,000 बसेससाठी आणि यांना पगार किती असेल 30,000 रुपये असेल आणि समस्त प्रक्रिया 2 ऑक्टोबर पासून सुरू होईल असं यांचं एकंदरीत मत आहे म्हणणं आहे। आता मला एक गोष्ट पहिला पडलेला प्रश्न तुम्हाला सांगतो या कंत्राटीकरणाच्या संदर्भातला। तो पहिला क्वेश्चन असा आहे की कायम पद रिक्त ठेवून कंत्राटीकरण का, म्हणजे कायम पद आज आपण पाहतो एसटी महामंडळामध्ये कायम म्हणजे परमनंट गरज असणारी पद जी आहे ती रिक्त आहेत आणि ही पद रिक्त ठेवून कंत्राटी भरणे म्हणजे कंत्राटी करण्याची गरज काय का तर एकंदरीत जर आपण पाहायचं झालं चालक आहे वाहक आहे टेक्निशियन आहे अशी भरपूर पद बऱ्याच दिवसापासून एसटी महामंडळामध्ये रिक्त आहेत। मग त्याची ऍड आतापर्यंत का काढली नाही, बरोबर आहे। दुसरा प्रश्न आहे की या ठिकाणी आपण पाहतो कामाचं स्वरूप जे आहे या सगळ्याचं कामाचं स्वरूप मला सांगा या ज्या 8,000 बसेस आहेत त्या टेम्पररी चालणार आहेत का, नाही ह्या कायमस्वरूपी चालणार आहेत ना। मग टेम्पररी परमनंट बसेस चालल्या असणार तर याला कायम कामगार घ्यायला अडचण काय होती, ह्याला कंत्राटी कामगार का घ्यायची आणि हे कंत्राटी कामगार घेतल्यानंतर यांची नेमकी ट्रेनिंग यांना तुम्ही किती दिवस देणार, यांना नोकरीवर किती दिवस ठेवणार आणि यांना काढून कधी टाकणार आणि परत त्या जागेचं करायचं काय, हा पहिला क्वेश्चन तर आपल्या समोर आहेच नाही। त्यानंतर दुसरा प्रश्न आहे की एकंदरीत ही एक पद्धत जी आहे कंत्राटीकरण, आता याचा कायदा आपल्याला काय सांगतो तुम्हाला सांगतो की एक कंत्राटी भरती संदर्भात कायदा आहे सन 1970 मध्ये केलेला हा कायदा आहे। ह्या कायद्यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा की सरळ सरळ प्रत्येक गव्हर्नमेंटला आदेश आहे। आदेश असा आहे की रेग्युलेशन अँड ॲब्युलेशन ऍक्ट म्हणून हा ऍक्ट आहे की कंत्राटी भरती त्याच जागेवर करू शकते ज्या ठिकाणी काम टेम्पररी आहे तात्पुरतं आहे। जे काम परमनंट आहे जे काम कायमस्वरूपी चालणार आहे ते काम तुम्ही कंत्राटीकरण करून भरू शकत नाही का तर ह्यानं एक नवीन शोषण व्यवस्था उभा राहते। शोषण व्यवस्था काय असते ही व्यवस्था लक्षात घ्या। तर व्यवस्था काय असते बघा 30,000 एखाद्याला द्यायचं, 30,000 देऊन ह्याला कामावर ठेवायचा। समजा हा चालक आहे आणि ह्याला किती वर्षासाठी 4 वर्षासाठी, बरं 4 वर्षानंतर ह्यानं करायचं काय, ह्या चालकानं 4 वर्षासाठी करायचं काय, बरं ह्याला परमनंट का ठेवायचा नाही, परमनंट ठेवलेला 45,000 ते 50,000 पगार द्यावा लागेल। बरं हा वरचा वाचलेला पगार तुम्ही बजेटमध्ये तर टाकताय मग वरचे पैसे नेतोय कोण, वरचे 15-20,000 नेतोय कोण, बरं हा कामगार जर तुम्ही तात्पुरता म्हणून घेतलेला आहे तर तो कामगार सुद्धा टेम्पररी म्हणून तात्पुरता म्हणूनच तुमच्याकडे बघणार आहे। हा वेल ट्रेन असणार नाही, याला ट्रेनिंग ओके देणार नाही तुम्ही। त्यानंतर ह्याच्यावर एखादा अपघात झाला ऍक्सिडेंट झाला जबाबदार हा असणार नाही का तर हा असताना टेम्पररी कामगार आहेत। मग तुम्ही सामाजिक सुरक्षितता धोक्यात आणता का तर आज तुम्ही महिलांना याला त्याला बसचं तिकीट अर्ध मुर्ध करून ठेवलेलं आहे। ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये एसटीचं महत्व मोठं आहे पण सिक्युरिटी तितकी नाही। आज आपण पाहतो की एसटी ज्यावेळेस रस्त्यानं चालतील त्यावेळेस बाजूच्या वाहनाच्या अंगावर काटा येतो, हा कधी कट हाणेल टू व्हीलर वाला तर तुम्हाला सांगतो एसटीच्या आसपास फिरू शकत नाही। ही ट्रेनिंग देणाराची अवस्था आहे। तुम्ही बिगर ट्रेनिंग देता टेम्पररी कर्मचारी आणून नेमकं प्रवास किती धोकादायक बनवणार आहे, त्यानंतर त्या कामगाराला किती इनसिक्युअर बनवणार आहे आणि 4 वर्ष एखाद्याच्या जीवनातली काढून घेऊन पुढे त्याला परमनंट होण्यासाठी पैसे मागणार आहे का काय करणार आहे। आणि दुसरी गोष्ट
हे कामगार भरताना 17,000 तुम्ही नेमका निकष काय लावणार आहे ह्याच्यासाठी फार मोठी स्पर्धा परीक्षा घेऊन तुम्ही तिथं पोरांचं कॉम्पिटिशन तयार करून टेम्पररी 3 वर्षाची नोकरी त्यांना देणार आहे का, हा एक विषय आहे. आणि जर आमचं एकच म्हणणं आहे की 2014 नंतर उघड एक राजकीय हेतू आपल्या समोर दिसायला लागलेला आहे की 2014 नंतर भरपूर मोठी पदं जी आहेत ही पदं रिक्त ठेवलेली आहेत, कायमस्वरूपीची पदं रिक्त आहेत. आज ही तुम्हाला सांगतो 3 लाखाच्या वर राज्य शासनामध्ये कायम पद रिक्त असताना कंत्राटीकरणानं तुम्ही चालूची गरज भागवताय, म्हणजे त्या पोरांचा हक्क मारताय जे इतक्या दिवसासाठी अभ्यास करतायत, झटतायत, जमतायत आणि असे काहीतरी कर्मचारी नियुक्त करण्याचा प्लॅनिंग तिथं लावलेला आहे की फक्त तुमची सध्याची गरज पूर्ण करायची. तर अशा कंत्राटीकरण तुम्हाला सांगतो महानगरपालिकेत सुरू केले, नगर परिषदेत सुरू केलेला आहे, जिल्हा परिषदेमध्ये सुरू केलेला आहे, एसटी महामंडळात सुरू केलेला आहे, आरोग्य विभागात सुरू केलेला आहे. आणि याच्यामुळं भरपूर विद्यार्थ्यांचं भविष्य जे आहे हे धोक्यात आलेलं आहे. म्हणून एक समस्त आमच्या विद्यार्थ्यांकडून सरकारला एक नम्र किंवा आव्हान आहे की असे चाळे बंद करा लवकरात लवकर, नाहीतर अन्यथा तुम्ही अख्ख्या जगात बघताय की एकंदरीत युथ लोकांना डोक्यावर उभा करायला चा प्रयत्न ज्या सरकारने केला त्या सरकारची अवस्था काय काय होती हे जगभराचा इतिहास माहीत असेलच. म्हणून बेरोजगार तर ठेवलेलंच आहे, परंतु आता बेरोजगारीची चेष्टा करून या ठिकाणी त्यांना अतिरेक त्याचा कोणाला काय करायला लावू नका. आणि ही कंत्राटी भरती कायम स्वरूपी भरती म्हणून ऍड काढा, कायम स्वरूपीसाठी याची परीक्षा ठेवा आणि कायम स्वरूपी हा कामगार निवडा, एवढीच आमची नम्र विनंती आहे. आणि इथून पुढं इतर पदासाठी, कायम पदासाठी टेम्पररी कामगार जर भरत असेल तर नक्की विचार करा. चालेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.